नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दुसरं लेक्चर ग्रॅव्हिटेशनचं. मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही इंट्रोडक्शन पाहिलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं थोडंसं आपण इंट्रोडक्शन बघितलं. या लेक्चरमध्ये आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन शिकणार आहोत. ठीक आहे, आणि त्याचे फॉर्म्युला आणि त्याचे जे खास खळगे म्हणजे ज्याचे बारकावे त्याच्याकडे आपण जाणार आहोत. तर नुसतं लॉ म्हणजे पाठ करायचा असं नाही, आपल्याला तो लॉ समजून घ्यायचा आहे, तो लॉ वापरता आला पाहिजे, त्याचे न्यूमेरिकल्स जमले पाहिजे, हा आपला उद्देश आहे या लेक्चरमध्ये. तर सुरुवात करूया. मी तुमचा फिजिक्सचा शिक्षक निखिल कुलकर्णी तुमचं स्वागत करत आहे दुसऱ्या लेक्चरसाठी ग्रॅव्हिटेशनला. चला, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा प्रश्न कदाचित एक्झाम मध्ये येऊ शकतो, तरी पण हा एका विशिष्ट पद्धतीने लिहायचा आहे. तर पहिले आपण प्रश्न लिहूया की व्हॉट इज न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन और स्टेट, हा प्रश्न, स्टेट अँड एक्सप्लेन न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अँड एक्सप्रेस इट इन मॅथमॅटिकल फॉर्म. काय म्हटलो मी? स्टेट अँड एक्सप्लेन न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन and express it in mathematical form. तर न्यूटन्स लॉ काय सांगतो तुम्हाला? आपण मागच्या लेक्चर मध्ये शिकलो की ग्रॅव्हिटेशन असा फोर्स आहे that exists between two masses. Okay, it is always attractive. Okay, gravitational force exists between two masses, it is always attractive. Okay, and it exists between any two masses. असं नाहीये की फक्त अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. कुठलाही मास असलेला ऑब्जेक्ट दुसऱ्या मास असलेल्या ऑब्जेक्टला अट्रॅक्टच करणार आहे आणि त्या फोर्सला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतात आणि तो फोर्स न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन देणार आहे. तर लेट अस स्टार्ट बाय अंडरस्टँडिंग दिस लॉ. कन्सिडर टू मासेस m1 and m2. एक मास आहे m1, समजा हा आहे एक खडूनी भरलेला डब्बा, याचा मास m1 आहे. हा समजा हे समजा एक पुस्तक आहे ज्याचा मास m2 आहे. तर यांचं फारसं मास नसणार आहे, 1 किलो 2 किलो असं काहीतरी असणार आहे, तरी हे एकमेकांवर फोर्स लावतील. इफ देयर इज अ मास m1 एंड देयर इज अ मास m2 एंड इनके बीच में जो सेपरेशन है, द डिस्टेंस बिटवीन देम इज d, देन m1 will attract m2. m1 will attract m2. Let the force be F. And m2 will also attract m1. Let the force be F. So, if two masses m1 and m2 are separated by distance d, they will exert force of attraction on each other. Called as gravitational force. दूसरं, the force of attraction on m1 and force of attraction on m2 is equal in magnitude. म्हणजे काय? हा फार कन्फ्युजिंग पॉइंट आहे, नीट लक्ष देऊन ऐका. इथे गडबड होण्याची शक्यता होते, इथे डाउट्स निर्माण होतात. जरी हे कन्फ्युजिंग वाटलं तरी पण आत्ताच हे कन्फ्युजन साफ करायचंय, नाही तर पुढे हे कन्फ्युजन घेऊन गेलात तर चुकीचे उत्तर द्या. तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन m2 by m1 and force of attraction on m1 by m2 is same. समजा हा 50 किलो आहे आणि हा 1000 किलो आहे, तर 1000 चा फोर्स याच्यावर जास्त नसेल. एकदम सोपं उदाहरण घेऊया. समजा ही 1000 किलोची बॉडी आहे आणि हा 2 ग्रामचा छोटासा ऑब्जेक्ट आहे, तर 2 ग्रामचा फोर्स याच्यावर कमी असेल, पण 1000 किलो तगडा आहे, तर इकडचा फोर्स, हा फोर्स जो आहे 2 ग्राम वर, हा खूप जास्त असेल असं नाहीये.
force of gravitation on both of them is same. I know this is a controversial statement, but it is true. So the force M1 and M2 will apply equal force on each other. The force of attraction will be equal in magnitude on M1 and M2. म्हणजे जर M1 याला खेचतोय F फोर्सनी 10 न्यूटननी, तर M2 पण याला खेचेल F फोर्सनी 10 न्यूटननी. दोघंही एकमेकांवर सेम फोर्स लावतील. दोघंही एकमेकांवर सेम फोर्स लावतील. याच्याबद्दल वादच नाही. आता पुढे बोथ विल अप्लाय इक्वल फोर्सेस ऑन ईच अदर. परत एकदा बघूया काय शिकतोय आपण. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्याच्यासाठी आपण काय करतो आहे तर दोन बॉडीजला कन्सिडर करतोय. दोन बॉडीज हॅव्हिंग मासेस M1 आणि M2, त्यांच्यामधलं अंतर d आहे. तर हे दोघं एकमेकांना अट्रॅक्ट करतील. दोघं सेम फोर्सने एकमेकाला अट्रॅक्ट करतील. हा F फोर्सनी याला अट्रॅक्ट करेल तर हा पण F फोर्सनी याला अट्रॅक्ट करेल. M1 M2 काही का असेल, irrespective of their masses, the force of attraction on both of them is same. Okay, and the magnitude of this force is given by Newton's law of gravitation. And magnitude of F, force of attraction, force of gravitational attraction, and magnitude of force of gravitational attraction is given by Newton's law of gravitation. इथे व्हिडिओ पॉज करा. लिहायचं असेल तर लिहून घ्या, नाही तर आपण पुढे सरकूया. हे काय आहे तर हे बेस आहे. कुठलाही लॉ शिकायच्या आधी जो बेस आपल्याला की आपण काय करणार आहोत ते आहे. हे एकदा समजलं की आपण काय करतोय तर लॉ पाठ करणं सोपं आहे. तर काय परत एकदा रिव्ह्यू घेऊया आपण. जर दोन मासेस M1 आणि M2 आर सेपरेटेड बाय डिस्टन्स d, दे विल एक्झर्ट फोर्स ऑन ईच अदर. मासेस आहेत तर ते एकमेकांवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावतील. तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल एकमेकांवर. हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन विल बी सेम ऑन बोथ ऑफ देम इररेस्पेक्टिव्ह ऑफ देअर मासेस. याचा फोर्स याच्यावर F असेल तर ह्याचा फोर्स याच्यावर F असेल. दोघे एकमेकांवर सेम फोर्स लावतील अट्रॅक्शनचा. ओके, आणि त्याचा मॅग्निट्यूड जो आहे फोर्सचा, तर दोघांवर सारखा फोर्स आहे तर त्याचा मॅग्निट्यूड, त्याची व्हॅल्यू हा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन देणार आहे. ठीक आहे, हे कुठेतरी आपण बेस म्हणून लिहिणार आहोत, इंट्रो म्हणून लिहिणार आहोत. आता चला वळूया स्टेटमेंट कडे. तर स्टेटमेंट ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. स्टेटमेंट ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर लॉ काय म्हणतो, इफ टू masses M1 and M2 are separated by a distance d, they will exert equal and opposite force of attraction on each other. परत एकदा रिपीट करतो, पॉज करून परत ऐका. इफ टू masses M1 and M2 are separated by a distance d, they will exert force of attraction on each other which is equal in magnitude given by the force will be directly proportional to product of the masses. Force ची व्हॅल्यू ही M1 plus M2 नसेल, M1 upon M2 नसेल, M1 into M2 वर अवलंबून असेल. जेवढं प्रॉडक्ट जास्त, ऍडिशन नाही, जेवढं प्रॉडक्ट जास्त तेवढा हा फोर्स जास्त. फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्सचा स्क्वेअर. ओके, सो दिस इज न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. पुस्तकात जसं स्टेटमेंट आहे तसं आपण नोट्स बनवून लिहिणार आहोत. तुम्ही ते जर बनवले नोट्स तर फारच चांगलं होईल.
पुस्तकामध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे की every object in the universe attracts every other object with a definite force. This force is directly proportional to product of the two objects and inversely proportional to square of distance between them. Okay, so if two objects m1 and m2 are separated by a distance d, force of attraction is directly proportional to product of the masses, inversely proportional to square of distance between them. So can I say force of gravitational force of attraction between these two masses or on these two masses is m1 m2 upon d square. आता proportionality sign कशी काढायची? How do you get rid of the proportionality sign? By introducing a constant. तर हा constant experimentally शोधण्यात आला आहे आणि हा constant is denoted by g. So हा फॉर्म्युला बनला तुमचा ग्रॅव्हिटेशनल न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन चा फॉर्म्युला बनला. हा याचा मॅथमॅटिकल फॉर्म आहे. पहिले त्याचं स्टेटमेंट होतं ते लिहून काढायचे, त्याच्यानंतर हा मॅथमॅटिकल फॉर्म लिहायचा आहे. त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म म्हणजे काय? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मासेस और ऑन टू मासेस is given by formula gm1 m2 upon d square, where m1 m2 is the masses, d is the distance and g is the constant or it is universal gravitational constant. आता कॉन्स्टंट म्हणजे त्याची व्हॅल्यू असणार आहे. त्याची काय व्हॅल्यू आहे? g ची व्हॅल्यू आहे 6.67. काय या पुस्तकाने 6.7 पण वापरतात into 10 raised to minus 11. तर g ची ही व्हॅल्यू आहे. झालं, स्टेटमेंट झालं, मॅथमॅटिकल फॉर्म झाला, डायग्राम काढायचा, पहिले स्टेटमेंट लिहायचं की if there are two masses separated by distance they will exert force of attraction on each other, equal force of attraction on each other. This force is proportional to product of the masses, inversely proportional to square of distance between them. This force is given by g m1 m2 upon d square, where g is universal gravitational constant and the value is 6.7 into 10 raised to minus 11. आता याचे युनिट मुद्दामून नाही लिहिलं कारण की ते आपण शोधणार आहोत. आता याला युनिव्हर्सल का म्हणतात हा पण एक पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. पण त्याच्या आधी आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे हा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे याचं स्टेटमेंट आणि मॅथमॅटिकल रूप आपण नीट समजून घेऊ. आता ह्याच्यावरून फोर्स काढता येईल m1 आणि m2 वर. चला मी तो काढतो. एक आपण उदाहरण घेऊया. व्हिडिओ पॉज करा, हे लिहून घ्या आणि मी आता हा लॉ थोडासा एक्सप्लेन करणार आहे, तो समजून घेऊ आपण. लॉ समजून घेतल्यानंतर हा g याला युनिव्हर्सल का बरं म्हणतात आणि याचे युनिट्स काय हे आपण करणार आहोत. तो पण एक प्रश्न येऊ शकतो एक्झाम मध्ये. तर व्हिडिओच्या शेवटी एक्झाम मध्ये काय काय येऊ शकतं याच्यावर आधारित हे मी सांगणार आहे. पण पहिले आपण तो जो लॉ आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तो नीट करून घेऊया. तर तो समजून घ्या. आता फोर्स gm1 m2 अपॉन r d स्क्वेअर चा अर्थ काय? समजा एक 100 किलोची बॉडी आहे आणि दुसरी 1000 किलोची बॉडी. तर हे m1 आहे, हे m2 आहे, यांच्यामधलं अंतर आहे 1 मीटर. आता हलक्या फुलक्या बॉडी घेतल्याच नाही आपण. एक 100 किलो एक 1000 किलो आहे. तर आता 100 किलो 1000 किलोला इकडे खेचेल. कुठं खेचेल? त्याच्याकडे अट्रॅक्ट करेल. m2 इज गेटिंग अट्रॅक्टेड ऑन दिस साइड. m1 100 किलो पण 1000 किलो कडे खेचली जाईल. तो 100 kg is also getting pulled on this side. So what is that force on 1000 kg and 100 kg? Is it different? No. The force on 1000 is F and force on 100 is also F. दोघांवर फोर्स Fच आहे. आणि तो F कसा काढणार? gm1 m2 upon d square. चला फोर्स काढूया. याच्यावर पण फोर्स F आहे अट्रॅक्टिव्ह इकडे, याच्यावर पण फोर्स F आहे अट्रॅक्टिव्ह इकडे. दोघांवर फोर्स सारखा आहे. या फॉर्म्युलाने काढायचा आहे. g किती आहे? 6.7 into 10 raised to minus 11.
काही पुस्तकांमध्ये 6.67 आहे, आपण 6.7 वापरणार आहोत. 6.7 इंटू 10⁻11. M1 100, M2 1000, D 1 चा स्क्वेअर. पाहिलं मला कळलं का बरं 1 वापरला तो? सोपं झालं की नाही कॅल्क्युलेशनला. तर आता बघूया 6.7 इंटू 10⁻11. 100 म्हणजे 10⁻2, 1000 म्हणजे 10⁻3. 6.7 इंटू 10⁻11, 10⁻2 10⁻3 म्हणजे 10⁻5. कसा आलाय? 2 अधिक 3. बरोबर आहे. तर हे काय येईल? 6.7 इंटू 10⁻11 इंटू 10⁻5. बरोबर आहे मुलांनो. आता बेसिस आर सेम, ऍड द इंडायसेस. 6.7 इंटू 10⁻11 प्लस 5 किती होईल ते? -6. म्हणजे 6.7 डिवायडेड बाय 10⁻6. म्हणजे काय? तर 6.7 डिवायडेड बाय 1 वर्ग, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 6, 6 शून्य. तर 6.7 डिवायडेड बाय 1 आणि त्याच्यावर किती शून्य रे? 6. एवढा फोर्स आला. कोणामध्ये फोर्स आला येतो? 100 वर आणि 1000 वर. आता समजा 7, त्याला थोडंसं वाढूया. 6.7 खूपच कमी वाटतं, आपण थोडंसं अजून वाढूया. 7 करूया. तर 7 भागिले 1 2 3 1 2 3 एवढं जर केलं तर मुलांनो किती फोर्स येईल तो? 0.1 2 3 4 5, 1 2 3 4 5 6 7. 6 येईल ना? 1 2 3 4 5 6. किती शून्य खाली? 6. मग किती डेसिमल प्लेसेस असतील? 6. 1 2 3 4 5 6. एवढा फोर्स आला तो. 0.0000057 हा फोर्स खूपच कमी आहे, नेग्लिजिबल आहे. मग 0.00007 जर फोर्स 100 किलोवर लागला तर तो हलणार आहे का? हो की नाही? आणि 0.00007 1000 किलोवर लावला तर हलणार आहे का तो? नाही. 100 किलोचं पोतं आहे, त्याच्यावर जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन 0.00007 जर लागला तर त्या 100 किलोचं काही होणार आहे का? म्हणजे जर असं इमॅजिन करा की एक मुंगी आहे आणि एक मुंगी त्या 100 किलोच्या पोत्याला खेचतीये, तर ती किती फोर्स लावेल? 0.00007. हलणार आहे का ते पोतं? नाही. तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ड्यू टू ग्रॅव्हिटेशन इतकं कमी आहे की त्याच्यावर काहीच परिणाम होणार नाही. इट इज लाईक अँट पुलिंग दॅट गनी सॅक. 100 किलोचं वजनाचं पोतं एक मुंगी खेचतीये, तसं होईल ते. तर ते काय होणार आहे का? कार्टून नेटवर्क थोडी की एक मुंगी पूर्ण पोतं हलवते, असं नाही येते. तर या हे दोघं जे आहेत, हे दोघं एकमेकाला अट्रॅक्ट करत आहेत, याच्याबद्दल वादच नाही. पण ते अट्रॅक्शन जर तुम्ही न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशननी कॅल्क्युलेट केलं तर ते इतकं कमी येतं की ते हार्डली काही करणार आहे. इट विल हार्डली मटेरियलाइज इनटू एनी मोशन. म्हणूनच ते एकमेकांकडे सरकताना दिसत नाहीये. तर तुमच्या प्रश्नांचं उत्तर की जगातली प्रत्येक गोष्ट, युनिव्हर्स मधली सगळी गोष्ट, सगळ्या गोष्टी एकमेकांना अट्रॅक्ट करतायत. युनिव्हर्स तर जाऊ दे, आपण नाही बघू शकत आहे, पण पृथ्वीवरच्या सगळ्या गोष्टी एकमेकांना अट्रॅक्ट करतायत. तर मग ते एकमेकांकडे सरकताना का नाही दिसत आहे? त्याचं हे उत्तर आहे की एक 100 किलो आणि 1000 किलो म्हणजे बरेच मोठे वस्तू आहे. एकमेकांवर जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन लावलं त्यांनी 100 आणि 1000 किलोनी, तर ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन जरी असेल तरी पण त्याची व्हॅल्यू इतकी कमी आहे की त्याच्यामुळे काहीही परिणाम होणार नाहीये. मग परिणाम कधी होईल? आपल्याला गोष्टी एकमेकांकडे अट्रॅक्ट करताना कधी दिसतील? तर या दोघां मासेसपैकी एक मास प्रचंड मोठा, प्लॅनेट एवढा किंवा ऍटलीस्ट सॅटेलाइट एवढा. मून इज अ सॅटेलाइट. ओके, इट्स अ नॅचरल सॅटेलाइट. तर प्लॅनेट्सचे मासेस असे आहेत की त्यांच्या मासेसमुळे जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो बऱ्यापैकी मोठा होतो, प्रचंड होतो आणि तो परिणाम करू शकतो. छोट्या छोट्या गोष्टी ज्या अर्थवर आहे त्यांचा मास तुम्ही किती वाढवला तरी पण त्यांचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमीच असेल. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एखादी भली मोठी इमारत असेल, तिचं मास
बऱ्यापैकी असतो आपल्यासाठी, पण दॅट इज नॉट इनफ टू जनरेट अ लार्ज फोर्स. टू जनरेट अ लार्ज फोर्स ऑफ अट्रॅक्शन वी नीड अ व्हेरी व्हेरी लार्ज मास of the size of moon or earth in order to have some effect, in order to have a visible effect. म्हणजे दिसणारा जाणवणारा इफेक्ट तेव्हाच होऊ शकतो जेव्हा एक मास, दोन्ही मास नव्हे, एक मास खूप मोठा हवा आणि दुसरा छोटा असेल तरी चालेल. दोन्ही जर मोठे असतील तर प्रश्नच येत नाही. दोन्ही जर मोठे असतील तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रचंड असेल, याच्याबद्दल वाद नाही. पण एक मास खूप मोठा आणि दुसरा मास छोटा आणि दोघं बऱ्यापैकी जवळ, तर हा इफेक्ट जाणवेल. एक मास खूप मोठा दुसरा मोठा जवळ आले तर जाणवेल, पण दूर असतील तर जाणवणार नाही. कारण की डिस्टन्स डिव्हिजन मध्ये म्हणजे सन आहे आणि दुसरा सन आहे, त्याच्यापासून काही लाईट इयर्स दूर आहे, परिणाम हे वाढून जाईल, त्याच्यामुळे परिणाम होणार नाही. तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ग्रॅव्हिटेशनचा जर जास्त हवा असेल, जाणवणारा हवा असेल, तर एक मास खूप मोठा असतो जनरली, दुसरा मास छोटा असायला पाहिजे आणि त्यांच्यामधलं अंतर कमी असायला पाहिजे, तेव्हा हे जाणवतं, मेजरेबल जाणवतं, नाही तर नाही. दोन्ही मासेस मोठे असतील आणि अंतर कमी असेल तर जाणवेल, पण ही परिस्थिती फार क्वचित येणार आहे. ओके, आणि ही होपफुली आपल्या बाबतीत न यायला पाहिजे. आपल्या अर्थच्या जवळ एक मोठा मास आलेला आहे, झालं मग वाट लागेल. तर दोन मासेस मोठे आणि अंतर छोटा असं कधी नसतं. दोन मासेस जर मोठे असतील तर त्यांच्यामधलं अंतर खूप जास्त असतं, त्यामुळे फोर्स कमी असतो. तर जास्ती करून फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कधी जास्त असतो, जेव्हा एक मास खूप मोठा असतो, दुसरा छोटा असतो आणि अंतर कमी असतं. पण दोन्ही मासेस छोटे आहेत, अंतर किती कमी करा, फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमीच असणार आहे. ठीक आहे. तर दॅट इज वाय ऑल द ऑब्जेक्ट्स विच आर केप्ट ऑन अर्थ are attracting each other, but the force of attraction is very 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 small. This is the example. Okay, तुम्ही एक काम करा, अजून काही व्हॅल्यूज टाकून बघा, डिस्टन्स कमी करून बघा, वाढतोय का फोर्स बघा. जमलं, जास्त फोर्स आला तर मला पाठवा कॉमेंट्स मध्ये, बघूया आपण असा एक्सपेरिमेंट करून बघूया की जिथं मासेस जवळ ठेवते ना, हळूहळू ते एकमेकांकडे सरकतायत, असा कुठला सिनारिओ आहे तुम्ही जर जनरेट करू शकलात तर पाठवा मला. ठीक आहे. सो दिस इज न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. व्हॉट डज इट टेल यू? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मासेस इज gm1 m2 अपॉन d स्क्वेअर. आता दुसऱ्या सेक्शन मध्ये मला काय करायचंय की आपल्याला काढायचं आहे SI युनिट ऑफ g आणि why it is called as universal constant. तर SI युनिट of G काढूया आपण. राइट डाउन अ क्वेश्चन. व्हॉट इज द SI युनिट ऑफ G? ज्याचं युनिट काढायचं आहे त्याला एकीकडे ठेवा, बाकीच्याला शिफ्ट करा. आता F कडे d स्क्वेअर मल्टिप्लाय होईल आणि m1 m2 डिनॉमिनेटर मध्ये जाईल. आता G चं SI युनिट हवंय ना, F चं SI युनिट काय आहे? न्यूटन. D चं SI युनिट काय? डिस्टन्स म्हणजे मीटर, पॉवर विसरू नका. मास चं युनिट काय आहे? kg. दुसऱ्या मासचं युनिट काय आहे? kg. न्यूटन मीटर स्क्वेअर, kg गुणिले kg स्क्वेअर. पण हे लिहायची पद्धत थोडीशी वेगळी. SI युनिट ऑफ G इज न्यूटन मीटर स्क्वेअर. हे असं डिव्हिजनची साइन नसते. युनिटच्या बाबतीत डिव्हिजनची साइन गेट्स कन्वर्टेड इनटू ऑब्लिक साइन. इट इज प्रोनाउन्स्ड एज पर kg स्क्वेअर. आलंय SI युनिट. आता याला युनिव्हर्सल का म्हणतात? तर त्याचं कारण आहे, जगात कुठेही गेलं, युनिव्हर्स मध्ये कुठेही गेलं तर याची व्हॅल्यू तीच राहते. सो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इज फाउंड ट्रू नॉट ओनली ऑन अर्थ, नॉट ओनली इन आवर सोलर सिस्टम, इट इज utilized at other places as well, and anywhere we go the value of G should be and will be 6.7 into 10 raised to minus 11. ती बदलत नाही. The value of G does not change with the place. It does not change with the masses. Masses ची व्हॅल्यू बदलली तर G बदलत नाही, अंतर बदललं तर G बदलत नाही, जागा बदलली तर G बदलत नाही. तर G remains constant throughout the universe, म्हणून त्याला युनिव्हर्सल म्हणतात, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता मी म्हटलं होतं लेक्चरच्या सर्वात शेवटी येणारे प्रश्न मी सांगणार आहे. एकदम सोपं आहे. स्टेट अँड एक्सप्लेन न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉ.
second is express it in mathematical form, third is write down the SI unit of G, why it is called as a universal constant. जर हे सगळं लिहून काढलं तर तुमचं प्रिपरेशन होत आहे फॉर बोर्ड्स आणि एक्झाम. आता ह्याच्यावर बेस्ड न्यूमरिकल्स आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहोत. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि कॉमेंट करा. नेक्स्ट लेक्चर मध्ये नक्की भेटूया. थँक्यू व्हेरी मच.